नमस्कार. फूड पॅराडाइज मध्ये मी संगीता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी बनवते गव्हाची खीर. सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितरांच्या थाळीमध्ये अगदी आवर्जून केली जाणारी ही अतिशय सुमधुर अशी खीर आहे. जितकी ही खीर चविष्ट आहे तितकीच ही खूप साध्या घटकांपासून बनवली जाते. अगदी घरातील गहू आणि गूळ या दोन मुख्य घटकांपासून ही खीर बनवली जाते. शिजताना आपण त्यात थोडे खोबऱ्याचे तुकडे घालायचे आणि हवे असल्यास ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालायचे. ही खीर अतिशय मऊसूत शिजवावी लागते तरच ही चविष्ट लागते आणि तेच या खीरमध्ये मुख्य चॅलेंज आहे. आता आपले गहू टणक असतात, डायरेक्ट कुकरला लावून ते शिजवले तर ते शिजत नाही. बरेच लोक काय करतात, रात्रभर गहू भिजत घालतात आणि सकाळी ते कुकरला शिजवून घेतात, पण त्याने तुमच्या गव्हांना वास येऊ शकतो. त्यामुळे शक्यतो रात्रभर गहू भिजवायचा अवॉइड करा. आता ही खीर आपल्याला परफेक्ट शिजवायची असेल तर तिला काही बेसिक प्रोसेसमधून जावं लागतं. व्हिडिओमध्ये आपण ते बघणारच आहोत. या खीरीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती शिजताना आपण पाण्यामध्ये शिजवतो, त्यामुळे शिजून तयार होईपर्यंत ही खीर वेगन स्टेटसमध्ये राहते. आणि ही खीर आपण दोन प्रकारे सर्व करू शकतो. एक म्हणजे दूध आणि तूप घालून केलेली पारंपरिक पद्धतीची आणि दुसरी विगन पद्धतीची. तर कशा प्रकारे ही खीर आपण दोन पद्धतीने सर्व करणार आहोत हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. चला रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर इथे आपण 1 कप गहू घेतले आहेत. 3दा पाण्याने आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आपले गहू धुवून झाले स्वच्छ. आता त्यामध्ये मी उकळतं पाणी घालून घेते. गहू बुडतील इतकं उकळतं पाणी आपण घालून घेतलंय आणि मी अर्धा तासासाठी हे झाकून ठेवते आहे, जेणेकरून काय होईल, हे गहू अर्धा तास भिजतीलही आणि त्याची मिक्सरमधून सालही छान काढून घेता येते. आता अर्धा तास झालाय. मी एका चाळणीवर एक सुती कापड ठेवलंय आणि त्यामध्ये मी हे गहू गाळून घेते आहे. या गाळून घेतलेल्या गव्हाचं आपण गाठोडं बनवून घेऊ आणि ते पुन्हा एकदा जाड कापडामध्ये बांधून ठेवू. आपल्याला अर्धा तासासाठी हे बांधून घेतलेले गहू एका जाड कापडात परत नीट गुंडाळून घ्यायचे, जेणेकरून काय होईल, त्याचा ओलसरपणा चांगला राहील आणि आपल्याला ते दळून घेताना त्याची सालं चांगली निघतील. आता अर्धा तासाने मी हे गाठोडं उघडून घेतलंय. तुम्ही बघू शकताय गव्हाचं पूर्ण पाणी तुटलंय, सगळं पाणी निघून गेलंय गव्हांमधलं. गहू मात्र ओलसर आहेत. आता हे गहू आपण मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेणार आहोत पल्स मोडवरती. तुम्ही हे फूड प्रोसेसरमध्येही फिरवून घेऊ शकता. मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आपण आता याला पल्स मोडवरती मिक्सरवरती फिरवून घेऊया. हे गहू मी असे मिक्सरमधून फिरवून घेतले. तुम्ही बघू शकता हे गहू हलके जाडसर दळले गेले आणि त्याची सालं बघा हाताला सगळे चिटकून येत आहेत. आता हे मी थोडे परातीत पसरून घेते आणि हाताने चोळून याची सगळी सालं जेवढी निघतील तेवढी काढून घेते आणि एका ताटलीत किंवा सुपामधून याला पाखडून घेते. हे परातीत काढलेले गहू मी छान चोळून घेतले आणि आता मी त्याला पाखडून घेते. बघा अशी सालं पुढे पुढत जातात. माझ्या हातालाही भरपूर सारे चिपकले. तुम्हाला जर हे पाखडून काढता येत नसतील तर तुम्ही सरळ यामध्ये पाणी घाला आणि पाणी घालून ही सगळी सालं तरंगून वरती निघून येतील. आता मी आपले सालं काढलेले गहू एका स्टीलच्या जाड बुडाच्या कुकरमध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये मी अगदी पाव चमचा इतकं मीठ घालते आहे.
आता यामध्ये पुन्हा एकदा मी गव्हाच्या 3 ते 4 पट इतकं गरम पाणी, उकळलेलं पाणी आहे, उकळतं पाणी घालून मी याला पुन्हा एकदा 2 ते 3 तासांसाठी झाकून ठेवेन. तर असे मी हे झाकण लावून 2 ते 3 तासांसाठी ठेवून देणार आहे. आता इथे मी असे खोबऱ्याचे बारीक तुकडे कापून घेतलेत आणि थोडे ड्रायफ्रुट्सही कापून घेतलेत. आता 2 तास झालेत, आपले गहू भिजलेले चांगले. मी एकदा चमच्याने हे चांगले ढवळून घेते. यामध्ये खोबऱ्याचे काप घालते आणि बारीक कापून घेतलेले ड्रायफ्रुट्सही घालते. आता कुकर बंद करून मी गॅस लावून घेते. कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहे मी आणि त्यानंतर साधारण 25 ते 30 मिनिटं मी हा कुकर अगदी मंद गॅसवरती तसाच गॅसवरती शिजू देणार आहे आणि मग नंतर गॅस बंद करेन. आता 25 मिनिटानंतर मी गॅस बंद केलाय. कुकरही गार झाला आहे. मी झाकण उघडून घेते. तुम्हाला दाखवते. आपले गहू कुठेही लागलेले किंवा करपलेले नाहीये आणि गहू छान मऊ शिजले. तर जेव्हा आपण गहू भिजत घातले होते तेव्हाही ते उकळत्या पाण्यामध्ये भिजत घातले होते. त्याने काय झालं की गहू तर मऊ झालेतच, पण शिवाय जेव्हा आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत होत्या तेव्हा कुकरच्या शिट्टीमधून आपलं पाणी वाहून नाही गेलं. तुम्ही बघू शकता कुकरला ओघळ नाहीये, फक्त कुकरच्या शिट्टीच्या अवतीभोवती जे वाफेचं पाणी आलंय तेवढंच पाणी आलंय. त्यामुळे गहू शिजायला पाणी मुबलक होतं आणि 25 मिनिट ती गॅसवरती राहिली तरीही ती खाली अजिबात करपलेली नाहीये. आता या 1 कप गव्हांसाठी मी इथे अर्धा कप इतका गूळ चिरून घेतलाय आणि तो या शिजलेल्या गव्हांमध्ये घालून घेते. तो चांगला मिक्स करून घेते. पुन्हा एकदा गॅस लावून मी थोडा वेळ हे शिजवून घेते. आपण यामध्ये मीठ आधीच घातलेलं होतं भिजवताना, त्यामुळे मी नंतर मीठ घातलेलं नाहीये. आता तुम्हाला जर वाटलं की ही खीर थोडी घट्ट झाली आहे किंवा थोडी अजून पातळ असायला हवी आहे तर एका पातेल्यात थोडं पाणी उकळून घ्यायचं आणि कपभर पाणी यामध्ये घालायचं की ती अजून थोडी सैलसर होणार. इथे मीही साधारण 1 कप इतकं गरम पाणी घालून घेते उकळलेलं, कारण ही खीर जसजशी तुमची गार होते तसतशी ती अजून घट्ट होते. त्यामुळे या स्टेजलाच थोडं पाणी उकळून यामध्ये घालून घ्यायचं. बघा किती सुरेख कन्सिस्टन्सी आली आपल्या खिरीची. आता ही खीर वेगळी काही घोटायची आवश्यकता नाहीये, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रवीने अजून घोटून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला इलेक्ट्रिक ब्लेंडरच्या साह्याने तिला थोडं मऊ करून घ्यायचं असेल तर तुम्ही तिला तसंही करून घेऊ शकता. आवश्यकता नाहीये, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. आपली खीर तयार झाली आहे. मी आता गॅस बंद करते. आपली खीर गार झाल्यावर मी तिला सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता या स्टेजला ही पूर्णपणे विगन खीर आहे. यामध्ये आपण दूध तूप काहीही घातलेलं नाहीये. तुम्ही हवं तर ही ॲज इट इज खाऊ शकतात, पण पारंपरिक पद्धतीने खायची तर ही वाटीत घेतात, त्यावरती साजूक तूप घालतात आणि दूध घालून मग ती खायला घेतात. मी तुम्हाला दाखवते. अशी आपण खीर घेतली वाटीमध्ये, त्यामध्ये मी छान साजूक तूप घालते आणि आपल्याला हवं तेवढं दूध घालून घ्यायचे आणि ते मिक्स करून खायला घ्यायचे. आता विगन लोकांसाठी अजून एक ऑप्शन आहे आणि ते म्हणजे असं की ते दूध तूप न घालता ही खीर खायला घेऊ शकतात किंवा आपल्या गाई म्हशीच्या दुधाच्या ऐवजी ते कोकोनट मिल्क घालून घेऊ शकतात आणि कोकोनट मिल्क घातल्याने या खिरीची चव
खूप छान एनहान्स होते. तुम्हीही एकदा ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. विगन खीर कोकोनट मिल्क घातलेली. तर बनवून बघा तुम्ही पण गव्हाची खीर. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.